दक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक गावातील पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्याला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला असून कलिंगड उत्पादक शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे अनेक गावातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुमारे 9 एकरांवरील कलिंगडाचे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे। काढणीस तयार असलेले पीक काही क्षणात नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हातात येणारे उत्पन्न शून्यावर आले आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि खर्च करून उभे केलेले पीक गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे। अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या भीतीत आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे। कलंगड पपई एवढं नुकसान झालंय की बोलाचं कामच नाही। मरा 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 राबून त्याने नौका हे माती फका चाललंय। आता एक 20-25 रोजात ते निघत होतं। आता मागण जे लावलं होतं पैसे आमची भरपूर झाली होती। आता 6 एकर आहे। आता काय सगळं भरपाई आता काय सरकारनं आता काय मदत होत आहे, काय करायचं आहे त्याला आता इलाज नाही। निसर्गामोर कोण जातात तर येत नाही। अहो एक एक थेंब पडत होतो, असली असली गारा पडले। काल बघा की 4च्या सुमारात गारपीट चालू झाली। 1 तास 1.5 तास पाऊस चांगला झाला, त्यामुळे पूर्ण कलिंगडाचं प्लॉट गारपीटमुळे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। खर्च बघा सर याला जवळपास 3-3.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। टोटली म्हणजे 9 एकर कलिंगड अजून 4 एकर पपई होते अंतर। आता उत्पन्न तर सर मिळणारच नाही, आता सगळं तर उद्ध्वस्त झालेलं आहे। उत्पन्न अपेक्षित होतं एक 10-15 लाख रुपये अपेक्षित होतं उत्पन्न। आता काय सरकार काय दिली नुकसान भरपाई तात्काळ दिलं तर बरं होईल।